सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील आणखी एक उद्योग गुजरातच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। रस्ता नसल्यामुळे धनेवाडी इथली क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतरित होत असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे कंपनीतील 400 कामगारांच्या हातातलं काम हिसकावलं जाणार आहे। गेल्या 12 वर्षांपासून ही कंपनी या ठिकाणी सुरू आहे। वारंवार या कंपनीने रस्त्याच्या दुरवस्थेविषयी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र काहीही उपयोग झाला नाही। रस्ता जैसे थेच आहे आणि त्यामुळे कंटेनर किंवा इतर वाहनं सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाहीये आणि म्हणून कंपनी गुजरातला स्थलांतरित करण्याच्या हालचाली आता सुरू असल्याचं बोललं जात आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। सध्या पावसाळा आहे आणि त्यामुळे पूर्ण चिखल झालेला आहे, खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहनं ये-जा करायला त्रास होतोय। अनेक कंटेनर्स आणि इतर वाहनं सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाहीये आणि त्यामुळे क्रेन कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। गेल्या 12 वर्षापासून धनेवाडी इथे कार्यरत आहे। त्या कंपनीमध्ये जवळपास 400 कामगार काम करत आहेत। तर आता काही गेल्या दिवसापासून आमच्या कानावरती असं येत आहे की मॅनेजमेंट करून की कंपनीचं स्थलांतर होणार आहे। त्याचं कारण मेन म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। तर त्या रस्त्याच्या प्रॉब्लेमसाठी जर एवढी मोठी कंपनी इथून स्थलांतरित होत असेल तर एवढ्या 400 कामगार आणि त्यांच्यावर डिपेंड राहणारे 1000 लोक त्यांच्या आयुष्याचा एक प्रश्नच आहे। प्रश्न आमचा असा आहे की ही कंपनी दारोलीमधून गेली नाही पाहिजे, इथं रस्त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे। त्याच्या कंपनीवर हजारो लोक अवलंबून आहेत आणि त्या कंपनीवर आणखीन आम्हीच नाही तर आमचे मुलं बाळ नातेवाईक सर्व काही इथं कंपनीच्या आजूबाजूला आम्ही राहतो। एवढ्या लांब जाऊन आम्हाला तिथं आईवडिलांचं आजारपण पुढं हे प्रश्न कसं सोडवणार आम्ही? एवढी तर आमच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे आणि काही जणांनी इथं नवीन फ्लॅट घेतलेत, त्यांचे हप्ते कसे भरणार आणि ह्या वयामध्ये आम्हाला आता नोकरी तरी कोण देईल जर समजा कंपनी जर स्थलांतर झाली तर? शासनाला एवढी कळकळीची विनंती आहे की रस्त्याचा मार्ग मोकळा करावा आणि कंपनी इथंच राहावी, ही आमची अपेक्षा आहे। हीच आमची अपेक्षा आहे। पुढच्या बातमीकडे या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी। हा प्रकल्प गुजरातला जाण्याच्या चर्चेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलंय। महाराष्ट्रातील सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम सुरू आहे। खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी प्रकल्प गुजरातमध्ये पाठवल्याची विखारी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। सगळेच चालले। परवा महिंद्राची गुंतवणूक होणार होती, ती गेली नाशिकमध्ये आणि मी आजच वाचले कुठल्या 5 क्लस्टरपैकी 4 गुजरातला गेले। सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम आणि पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी, खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे।